व्यावसायिकांची एक डोकेदुखी सर, की भाडे बारामतीमध्ये 50%हून जास्त व्यावसायिक हे भाड्याने आहेत. त्या आजूबाजूच्या गाव परिसरातून, खेड्यातून आलेले आहेत, शहरातून आलेले आहेत. तर एवढं मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जातं रस्त्यांना, की ते त्या व्यावसायिकाला, एखाद्या तरुणाला जर तो व्यवसायामध्ये येत असेल तर ते शक्यच नाही परवडणं. माझ्या एक मित्राचं उदाहरण देतो मी तुम्हाला. MIDC मध्ये त्याचा ज्यूसचं सेंटर होतं. 30,000 रुपये भाडं होतं त्याला. 30,000 रुपये 10x10च्या त्यांचं 10x10च्या गाड्याला 30,000 रुपये भाडं होतं. मग चालवलं त्यांनी, काही दिवस चालवलं. ते एक गडी कामाला होता, तो 12,000 रुपये त्याला पगार होता. बाकीचा एक्सपेन्सेस, मेंटेनन्स, सगळ्या गोष्टी करून 50,000 रुपये त्याला दुसऱ्याला द्यायला कमवायला लागत होते महिन्याला. फिक्स एक्सपेंडिचर 50,000. हां, 50,000 रुपये त्याचा खर्चच होता. भाडं प्लस हे लाईट बिल, सगळ्या गोष्टी. म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये पर डे हा तो दुसऱ्यासाठी व्यवसाय करत होता, स्वतःसाठी नाही.